माझी गाडी माझा नेता इथं आहे असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता. आला कराड औरा बिराड. आला कराड औरा बिराड या घोषणेनं संपूर्ण लातूर शहरातलं शिवाजी चौक दणाणून गेलं. मित्रांनो, बंधू भगिनींनो, श्री रमेश कराड यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं लातूर ग्रामीणमधून निश्चित करण्यात यशस्वी झाली आणि रमेश कराड आणि भारतीय जनता पार्टी लातूरनं त्यांचं दिमाखात स्वागत लातूरच्या शिवाजी चौकामध्ये केलं. त्याचबरोबर श्री रमेश कराड यांनी आपल्या प्रचाराची मुहूर्त वेळ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून आणि त्याच्या त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. या झंझावाती प्रचाराची सुरुवात करताना रमेश कराड आपणास दिसत आहेत आणि रमेश कराडांचं अभिनंदन हजारोचा समुदाय फक्त निवडणुकीची उमेदवारी मिळताच एका ठिकाणी जमतो. हेच रमेश कराडांच्या लोकप्रियतेचं प्रतीक आहे. म्हणून मित्रांनो, आता लातूरमध्ये काय होणार? लातूरमध्ये एकच होणार. लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार हीच चर्चा आता लातूरकर करतायत. परिवर्तन 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 हे काय असतं? 1995 नंतरचं परिवर्तन घडवण्याचा योग आता लातूरकरांना आलेला आहे आणि हीच चर्चा लातूरच्या व्यापाऱ्यात लातूरच्या सर्वसामान्य समाजात होत आहे. म्हणूनच आता पाहावं लागेल की आता लातूरमध्ये काय घडणार, लातूरमध्ये काय चमत्कार होणार. लातूर ग्रामीणची जागा भारतीय जनता पार्टीनं अत्यंत ताकदीनं लढण्याचा निर्धार घेतला. याचं एकच प्रतीक म्हणजेच रमेश कराडांची आलेली उमेदवारी. आता रमेश कराडांची उमेदवारी ही धीरज देशमुखांना काय पद्धतीनं टक्कर देऊ शकते हे लातूरकरांसाठी फार रंजक आणि मनोरंजक गोष्टी ठरणार आहे. म्हणून लातूरकरांनो, चला आपण रमेश कराडांचं अभिनंदन करूया आणि रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी रमेश कराडांचं अभिनंदन करतो आणि रमेश कराडांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा सूचना करतो की रमेश कराड आता ताकदीनं लढावं लागेल, कारण टक्कर डोंगराची आहे. त्यामुळे रमेश कराड निश्चितच यामध्ये यशस्वी होतील अशी चर्चा सुरू झाली लातूरमध्ये. नमस्कार मित्रांनो, सकाळच्या भोंग्यामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जो आशीर्वाद देत आहात, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, आपण जे व्ह्यूज देत आहात, त्याबद्दल मी माझ्या सर्व दर्शकांचं, माझ्या सर्व व्ह्यूअर्सचं, सर्व सबस्क्रायबरचं स्वागत करतो. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आज का दिन खास है भाई. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आजच्या भोंग्यामध्ये भोंगा वाजणार आहे. बरं, भोंगा वाजणार, भोंगा गाजणार आणि भोंगानच चमत्कार केलाय. रमेश कराडांचं तिकीट देवेंद्र फडणवीसला फायनल करायला भाग पाडलं सकाळच्या भोंग्यानं. गेल्या 4 दिवसापासून आम्ही ही लावून धरत आहोत की देवेंद्रजी मॅनेज होऊ नका, मॅनेज होऊ नका, मॅनेज होऊ नका, रमेश कराडांचं खच्चीकरण करू नका, असं जाहीरपणे बोलणारा महाराष्ट्रातला सकाळचा भोंगा रत्नाकर औसेकर. मी माझी स्तुती स्वतःचं समाधान नाही करून घेत. फक्त मी तुम्हाला एक सांगतो की जर एक सर्वसामान्य छोटंसं न्यूज चॅनल काय चमत्कार करू शकतं, तर रमेश कराडांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीला खेचून या ग्रामीणमध्ये देण्यात भाग पाडलेलं आहे. कारण आम्ही सातत्यानं सांगत आहोत की जर मॅनेज व्हायचं असेल तर लढू नका भाजपनं. जर तुम्हाला सत्ता आणायची असेल तर रमेश कराडांनाच तुम्हाला या लातूर ग्रामीण विधानसभेमधून तिकीट द्यावे लागेल. अनेकांचे प्रयत्न झाले, अनेकांची नावं आली,
कोणी सांगितलं की असं मॅनेज झालं, कोणी म्हणलं तसं मॅनेज झालं, रमेश कराड तिकीट कट झालं, कोण आलं, इकडून आलं, तिकडून आलं, आशियानं आलं, गडीहून आलं, बाबळगावून आलं, एक कच नाही, हा तो सिर्फ आएगा रमेश कराड आएगा. म्हणून मी म्हणलेलं आहे, आला रमेश कराड, धीरज देशमुख आता औरा बिराड. हे जर थोडं सत्य आणि कटू सत्य मी तुम्हाला बोलतोय की लातूर ग्रामीणची जनता या देशमुखांच्या विळख्यातून मुक्त होण्याचा मार्ग, लोकशाहीमध्ये त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचा मार्ग जर कोणी मोकळा करून दिला असेल त्याचं नाव आहे रमेश कराड. बंधूंनो, रात्री मला झोपायला 1 वाजला. 1:45 पर्यंत सारखे फोन होते ग्रामीणमधून की दादा लय भारी झालो, दादा आमच्या मनासारखं झालं दादा. अरे मग झालंय ना, मग रमेश कराडांच्या गळ्यामध्ये आता मंत्रिपदाची माळ जर तुम्हाला घालायची असेल तर रमेश कराडांना प्रचंड बहुमतानं आपल्याला विजयी करावं लागेल. फक्त बोलून भागणार नाही मित्रांनो. ही लढाई एकीकडे जनसंपत्तीची, जनसागराची, आणि एकीकडे धनसंपत्तीची, म्हणजे धनदांडगे आणि जात दांडग्यांच्या विरोधातला हा लढा जर कुणाचा असेल तो रमेश कराडांचा आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा प्रतिनिधी बनण्याचं भाग्य जर कोणाला मिळणार असेल लोकातून, जनतेतून, विधान परिषदेवर त्यांचे अजून काही दिवस बाकी आहेत आमदार म्हणून 2 वर्ष, पण त्यांनी सांगितले की मला जनतेतून निवडून यायचं आहे. गेल्या वेळेला त्यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी मॅनेज उमेदवार देऊन या ठिकाणाहून सचिन देशमुख आणला. कमळात बसून आमचा धीरज आमदार झाला. पण धीरज भैया, आता कमळानं तुम्हाला साथ दिलेली नाही. आता कमळ तुम्हाला बाबळगावला पाठवणार आहे. कारण याच्या मागे एकच कारण आहे की साखर कारखानदारीच्या माध्यमातून, ऊस उत्पादकांचा त्रास देण्याच्या माध्यमातून, आडवा आडवी ऊस वाळवणे, दहशत आणि एक प्रकारे लोकांना, जनतेला ग्रहित धरायचा आणि वेठीस धरायचा हा जो क्रम त्यांचा होता तो क्रम मोडीत काढण्याचं काम जर कोण आता करणार असेल तर रमेश कराड आहेत. आता साखर कारखाना तर रमेश कराडांचा सुद्धा साखर कारखाना येतोय मित्रांनो, लवकरच तिथं मोडी पडणार आहे. त्यामुळे आता ती काळजी करायची गरज नाही. रमेश कराड आता 1 काढला, अजून पुन्हा 2 काढतील, 3 काढतील, म्हणजे आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झटणार आणि माझं जीवन अर्पण करणार. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे रमेश कराड आजारी होते, म्हणजे त्यांना उभा टाकता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. असा हा माझा रमेश मित्रांनो आज पुन्हा ताकदीनं उभा राहिलाय. आज हिमतीनं उभा राहिला फक्त तुमच्या या ग्रामीण भागातल्या जनतेच्या प्रेमामुळं. दुखण्यातून बाहेर आला. ताठमानेनं आज पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या समोर सांगितलं की मी कुणापुढे झुकणार नाही, मी भीक मागणार नाही, मी तिकिटासाठी लाचारी करणार नाही आणि मी कुणालाही भाजप पुढे लोटांगण घालणार नाही. भाजपला जर गरज असेल, भाजपला जर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून धडा घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला ग्रामीणमधून न मॅनेज होता रमेश कराडांना तिकीट द्यावं लागेल, हे सातत्यानं ग्रामीण भागातली जनता म्हणत होती. आणि रमेश कराडांचा कालचा जो उल्हास होता, रमेश कराडांचा कालचा तिकीट मिळाल्याचा नंतरच जी दिवाळी साजरी झाली, दिवाळी पूर्वीची दिवाळी काल लातूरमध्ये साजरी झाली मित्रांनो. आणि त्यांची प्रचाराची घोडदौड त्यांनी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार आणि अभिवादन देऊन आपल्या प्रचाराची मुहूर्तमेढ सुरू केली. का कुठं जाणे, मी सातत्यानं म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी आता मॅनेज व्हायच्या मूडमध्ये बिलकुल नाहीये. भारतीय जनता पार्टी ही लढायच्या मूडमध्ये. कारण आता केंद्रामधले काही इतर राज्यातले प्रभारी या ठिकाणी येऊन
इथं जे काही भाजपला मोडीत काढायचं काम काही तथाकथित मंडळी करत होती, त्यांना चपराक बसवण्यासाठी अमित शहानी जी खेळलेली खेळी आहे की आता लातूरला सुद्धा निरीक्षक बाहेर राज्यातले आहेत. म्हणजे त्यांना खरं पाहिजे, खरं काय, जनतेच्या मनात काय हे त्यांना जाणून घ्या. त्यांनी आमच्याशी सुद्धा संपर्क केलेला आहे. त्यांनी प्रत्येकाशी चौकशी केली, सर्वसामान्य भाजी विक्रेत्यापासून ते व्यापाऱ्यापासून धनदांडगे जात दांडग्यापर्यंत सर्वांची चौकशी केली की इथं काय घडू शकतं. तर एकच नाव पुढे आलं, रमेश कराड. मित्रांनो आणि फडणवीस साहेब, जसं तुम्ही ग्रामीणमध्ये गेलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी जाहीर माझ्या चॅनलच्या वतीनं आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही रमेश कराडांना न्याय दिला, गेल्या वेळेचा अन्याय भरून काढला, त्याबद्दल हा कराड परिवार आणि लातूर ग्रामीणची जनता तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जसं लोकसभेमध्ये मी सांगितलं होतं की काळगेंची उमेदवारी जाहीर झाली, अमित देशमुखांनी अर्धी लढाई जिंकली, तसं आज मी विधान करतोय, रमेश कराडांची उमेदवारी जाहीर झाली, देवेंद्र फडणवीसांनी लातूर ग्रामीणची अर्धी लढाई जिंकली. उमेदवार निवडीवरच बरीच प्रक्रिया आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे नोटाला मतदान पडलं त्याचा कुठेतरी धडा आता या भाजपनं घेतला. कुठे मॅनेज नाही, त्यांनी फक्त ठरवलं की विजय विजय विजय. मी कालपर्यंत तुम्हाला सांगत होतो की अमित शहानी एकनाथ शिंदे साहेबांना, अमित शहानी अजित पवारांना, अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना, तिघांना स्पष्ट तंबी दिली कि मुझे किसी भी हालत में इस महाराष्ट्र में महायुति की सरकार चाहिए. अगर देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी को अगर मजबूती देना है तो महाराष्ट्र हमारे हाथ में होना चाहिए, क्योंकि ये महाराष्ट्र ये देश की राजनीति और महाराष्ट्र की अर्थनीति की एक जड़ है. हे सातत्यानं अमित शहा साहेब सर्वांना सांगत होते की इथं कुठल्याही पद्धतीचं मॅनेज राजकारण होऊ नका, तुमचे वैयक्तिक संबंध तुमच्या घरात ठेवा, त्यांच्या घरी चहाला जा, फराळाला जा, जेवण करा, काय करायचे करा, दिवाळीचे फराळ करा, काय करायचे करा, पण आता फक्त एकच मिशन, महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणणे, हे एकच ध्यास घेऊन रमेश कराड त्या निवडणुकीमध्ये उतरले. आणि मित्रांनो, रमेश कराडांना आम्ही विचारले की रमेश कराड, तुम्ही निवडणुकीमध्ये तर उतरलेला आहात, आता तुम्हाला सगळे समीकरण बसवाले, लढाई काही साध्या माणसाची नाही आहे. ज्यांची 4-4, 5-5 साखर कारखाने याच्या मतदारसंघामध्ये येतात त्यांना टक्कर द्यायची तुम्हाला, ही काही अजून एवढी सोपी लढाई नाही आहे रमेश कराडांसाठी. रमेश कराडांना टक्कर द्यायची दिलीपराव देशमुखांना, रमेश कराडांना टक्कर द्यायची अमित देशमुखांना, रमेश कराडांना टक्कर द्यायची धीरज देशमुखांना, रमेश कराड आता तर देशमुख परिवार, अख्खा देशमुख परिवार प्रचाराला आता बाहेर आजपासूनच पडलेला असेल किंवा पडला सुद्धा असेल. कारण त्यांना कळून चुकलंय, पायाखाली वाळू सरकलेली आहे. आता जनतेला फक्त एक चांगला उमेदवार पाहिजे होता, त्यांच्या मनातला उमेदवार, त्यांच्या हृदयातला उमेदवार, त्यांना साथ देणारा उमेदवार. अहो मी बघितलो आप्पाकडं, आमच्या रमेश आप्पाकडं कोण येतो, गोर गरीब सर्वसामान्य जनता, त्यांच्या दारावर आलेला, रमेशच्या दारावर आलेला कोणी माणूस कधी खाली हात परत गेलेला मी माझ्या डोळ्यांनी नाही बघितलं. मी ज्यावेळेस लातूरला जवळपास 1-1.5-2 वर्षापूर्वी 100 अपंगांना व्हीलचेअर देण्याचा उपक्रम राबवला तर रमेश कराडांनी सांगितलं की दादा 100 दे. म्हणलं नाही दादा, काका आप्पा मला 100 तुम्ही घेऊ शकतात पण नको आहेत, मला लोकवर्गणीतून लोकवाट्यातून ह्या चेअर द्यायच्या, सर्वांना मला समाविष्ट करायचं आहे. तर लातूरला त्यावेळेस डॉक्टर काळगेंनी सुद्धा मला 2 चेअर दिल्या होत्या, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. म्हणजे असं काही नाही की रत्नाकर औसेकर सर्व पक्षाचे लोक प्रेम करतात. आणि पहिलं अभिनंदनाचं पत्र मला अमित देशमुखांनी पाठवलं, फोनवरून धीरज देशमुखांनी माझं अभिनंदन केलं. म्हणजे आम्ही सत्य बोलतो, सत्याच्या मागे आम्ही चालणारी माणसं आहेत. कारण आमच्या जीवनामध्ये कोणतंही ध्येय नाही, आमच्या जीवनामध्ये एकच ध्येय, जे काही यूट्यूबनं आम्हाला तुमच्याशी संपर्क साधायचा, संवाद साधायचा हा जो उपक्रम दिलेला आहे सकाळच्या भोंग्याच्या माध्यमातून, त्याचा उपयोग करून मी तुमच्याशी बोलतोय. अहो मला सांगा, मी तुम्हाला पाहत नाही, तुम्ही मला पाहत नाही, आपली प्रत्यक्ष ओळख नाही, मग एवढं प्रेम ही जनता का करते? फक्त त्या जनतेला वाटतं की रत्नाकर औसेकर मनातलं बोलतो, खरं बोलतो, म्हणून ही 10-10 हजार जनता दररोज माझ्यावर प्रेम करते. मित्रांनो, मी तुमचं कसं उतराय हो, असाच भरभरून आशीर्वाद द्या. तुमच्या मनातलं जे आहे ते देण्याचं काम
हा रत्नाकर आवसेकर त्याच्या जीवात जीव आहे तोपर्यंत करेल. कारण मित्रांनो, आम्ही कुणाला झुकत नाही, आम्ही कुणाला मॅनेज होत नाही. आणि रत्नाकर आवसेकरनी बघितलं ना हो, या लोकांच्या सतरंज्या उचलून 20-20, 25-25, 30-30 वर्ष सतरंज्या उचलल्या. काय ट्रीटमेंट आहे आम्हाला. झालंय, ठीक आहे. रमेश कराड तुम्ही आता कामाला लागा. आणि रमेश कराड आता 1 महिना सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन, सर्व जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेऊन, सर्वांचा आदर करून ही निवडणूक तुम्ही जिंकाल अशी पूर्णपणे अपेक्षा. एक कलाकार, एक आवाजाचा बादशाह, एक तुमचा मित्र. आणि रमेश कराडला मी आज नाही ओळखत, रमेश कराडला मी कितीतरी वर्षापासून ओळखतोय. म्हणजे शंकर बापू आपेगावकरांचं कीर्तन होतं रामेश्वरला. आणि ते रमेश कराड मला आठवत की ज्या रमेश कराडांनी मला त्यांची एक छोटी शाळा दाखवायची. त्यावेळेस रमेश कराडांचं वय अवघं एक 20 काय, म्हणजे फार लहान होते रमेश कराड. म्हणजे त्यावेळेस त्यांचा मी ते उल्हास बघितला की चला दादा आता शंकर बापू आपेगावकर चला कीर्तन. म्हणजे तिथून मी त्या कराड परिवाराशी, विश्वनाथ कराड साहेबांशी माझी पहिली ओळख झाली. आणि त्यावेळेस विश्वनाथ कराड साहेबांनी मला स्वतःची ओळख अशी करून दिली, एक सर्वसामान्य शिक्षण संस्था चालक असल्यासारखं. हे बघा माझं पुस्तक, माझं MIT म्हणून माझं कॉलेज आहे. आणि मला त्यावेळेस म्हणजे प्रश्न, आज जर रमेश कराड, आज जर हे कराड परिवाराचं, आज जे हे विश्वनाथ कराड साहेबांचं हे विश्व पाहिलं की चक्कर येते की हे कसं घडलं कसं. तर ही परमेश्वराची कृपा आहे, ही काहीतरी माऊलीची कृपा, ही काहीतरी ज्ञानेश्वर माऊलीची कृपा, ही काहीतरी पांडुरंगाची कृपा, ही काहीतरी सर्वांची कृपा. तर माध्यमातून हे सगळं विश्वशांतीचं एवढं योग्य घडतंय. आणि यामागं नक्कीच काहीतरी एक शक्ती त्यांच्या कराड परिवाराच्या पाठीशी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराड परिवारानं अन्नदान केलेलं आहे. कधी आठवतं का हो तुम्हाला देशमुखांनी कधी जेवणावळी दिलेल्या की टाऊन हॉलच्या मैदानावर कुणी या जेवण करून जा? कधीही आठवत नाही. ते जेवणावळी देतात फक्त सुशिक्षित डॉक्टर्स, इंजिनियर्स, हायफाय व्यापारी, प्रोफेशनल ग्रुप. म्हणजे स्वतःला उच्चभ्रू म्हणणाऱ्या माणसांना जेवणावळी हॉटेलमध्ये 1500 रुपयाच्या ताटानं जीव घालतात. हा खर्च कोणाच्या खात्यात जातो? जरा उमेदवाराच्या खर्च खाते, निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की त्यांनी हा जो खर्च आता त्यांचा रोजचा जेवणावळीचा लाखो रुपयाचा खर्च आहे तो त्यांच्या खर्चात घाला उमेदवाराच्या. कारण अशी डोळे झाकवा एक लोकप्रतिनिधी, एक मातब्बर नेता, एक प्रतिष्ठित नाव म्हणून तुम्ही त्यांना सूट देऊ नका. कारण प्रश्न फार महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीनं या उच्चभ्रू म्हणणाऱ्या लोकांना, पण आता तेच उच्चभ्रू आम्हाला हळूच कानात सांगतात तुम्हाला काय करायचं आवसेकर, आम्हाला जेवण करून येऊ द्या राव. काय गोष्टी करतात तुम्ही, आम्हाला जाऊ द्या ना, आम्हाला जेवण करून येऊ द्या. तुम्ही आमच्या पोटावर कशाला पाय देता? आम्हाला काय करायचं आम्ही करणार. आणि तसं आपल्या लातूर जिल्ह्यातला बुद्धिवंत, मग तो ग्रामीण असेल किंवा शहर असेल, तो एवढा हुशार मतदार आहे बंधूंनो. ज्या लातूरनं शिवराज पाटलांचा पराभव केला, ज्या लातूरनं शिवाजीराव पाटील लिंगेकरांचा पराभव केला, ज्या लातूरनं विलासराव देशमुखांचा पराभव केला, त्याच लातूरमध्ये आता या देशमुख परिवाराच्या धीरज देशमुख आणि अमित देशमुखांचा पराभव होऊ शकतो हे लातूरकर दाखवून देणार. कारण अमित देशमुखांनी सांगावं की 15 वर्षात त्यांनी असं कोणतं ठोस काम लातूरसाठी केलंय. आम्ही विलासरावजींना आदर करतो. विलासरावजींनी लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं स्वप्न बघितलेलं होतं आणि ते सातत्यानं जे नवं ते लातूरला यावं हवं हे म्हणणारा आमचा नेता होता विलासरावजी देशमुख साहेब. पुढे 15 वर्षात काय केलं अमित देशमुखांनी? एक काम त्यांनी सांगावं की हे मी काम केलं. तुम्ही एकच काम केलं, आडवा जिरवा. म्हणजे एखाद्याला मोठं करायचं, महापौर करायचं, नगराध्यक्ष करायचं, त्याला जिरवून टाकायचं. कोणता महापौर त्यांच्याजवळ आहे? विक्रांतसुद्धा चमत्कार करणार होता, पण जरा त्याला काय झालं त्याची लिंक लागली नाही, नाहीतर विक्रांतसुद्धा आता जवळ नसला असता. कोणी याला एक कारण आहे, हे त्यांचा स्वभाव बदलला पाहिजे.
मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मी पहा अनेक लोक आता मला म्हणतात की तुम्ही देशमुख विरोधी आहात, तुमचं देशमुखाचं काय बांधाचं भाव. मला माझं कशाचं भांडण आलं, माझं काहीच नाही. फक्त मी सत्यानं बोलतो, जे खरं ते बोलतो. ते कुणाला रुचो कुणाला न रुचो, परिणामाची पर्वा न करता. आणि शेवटी आता या वयाच्या 64व्या वर्षी मित्रांनो, 64, पण अजूनही माझ्यामध्ये 25व्या वर्षी जी हिंमत आहे लढायची, जो लढा आम्ही म्हणजे दादा कोंडके आणि निळू फुलेंच्या राष्ट्रसेवा दलामध्ये आम्ही शिकलो. आपले बापूसाहेब काळदात्यांच्या तालमीतले आम्ही वाढलेले, एक विद्रोही पत्रकार म्हणा, एक अन्यायाच्या विरोधात लढणारा पत्रकार म्हणा, भ्रष्टाचाराच्या विरोधातली फिल्म काढली होती मी 1995 साली. म्हणजे आज किती वर्ष झाली बघा, 30 वर्षापूर्वीची एक माझी फिल्म आहे पडद्यामागचं राजकारण. त्यामध्ये माझा एक डायलॉग फार गाजला होता. त्या डायलॉगांना तर विलासराव सुद्धा हसले होते. तो डायलॉग होता की कार्यकर्त्यांना फक्त 30-30 वर्ष सतरंजा उचलायला लावायच्या असतात, त्यांना कंडम करायचं असेल कंडमसारखं एखाद्या कोपऱ्यात फेकून द्यायचं असतं, सडलेल्या निरोधसारखं. कारण तो कार्यकर्ताच राहिला पाहिजे, कार्यकर्ता कधी नेता नाही झाला पाहिजे. हीच भूमिका या देशमुख परिवाराची आहे. कुठे आहेत आज त्र्यंबक नाना भिसे कुठे आहेत, वैजनाथ शिंदे कुठे आहेत? उभं करायचं, गोंडा कातरायचं, सोडून द्यायचं आणि पुन्हा आपल्या विठीस बांधून आपल्या हुजरेगिरीला. कारण तुम्ही आले म्हणून कळाले की हे बिचारे हार घेऊन तिथं थांबले, असं अशी वळीनं काय चाललंय? अरे कुठेतरी स्वातंत्र्यात जगा, कुठेतरी लोकशाहीत जगा आणि तुमच्यातला आत्मसन्मान जागा करा. आणि आत्मसन्मान जागा करण्यासाठी तुम्हाला रमेश कराडांच्या पाठीशी तुम्हाला उघड नाही होता आलं. तुमची बांधिलकी देशमुख, पण तुम्ही उघड नाही येत आल तर मधून पाठिंबा द्या. रमेश कराड तुमचा उतराई राहील. रमेश कराड कधीही पुन्हा सांगणार नाही की हे माणसं मला साथ देतात. कारण आज परिवर्तनाची गरज आहे. ज्या अति तिथं माती, ज्या ठिकाणी लोक चळवळ, लोक जागर आणि लोकांतून आलेला उमेदवार मिळतो तर जनतेमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होतो. तो उत्साह या रमेश कराडांच्या उमेदवारीतून जाहीर झाला आहे. मित्रांनो, एक प्रचंड प्रमाणात वादळ आता लातूर ग्रामीणमध्ये येणार आहे आणि किती झंझावात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो म्हणजे आमचा संतोष नागरगोजे एक समोर उभा आहे मनसेचा. आणि शेवटी मनसे, राज ठाकरे हे महायुतीशी कनेक्ट आहेत. कारण ही महायुती त्यांच्या अमित ठाकरेंना, राज ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा देते मुंबईमधून. मग संतोष नागरगोजे का नाही पाठिंबा देणार रमेश कराडांना लातूरमधून? का असा आहे प्रश्न माझ्यापास. शेवटा जे न पाहे रवी तो पाहे कवी म्हणल्यासारखं मी कलाकार आहे, मला जगाच्या पलीकडे दिसतं. कारण माझं एक तिसरं नेत्र इथं दिसतंय की मला जे पुढचं थोडंसं दिसतंय. मी कराडला 4 दिवसापासून सांगतो की कराड साहेब तुम्ही तयारीला लागा, तुमचं तिकीट फायनल आहे. पण कराड साहेबांना काही समाधानच होत नव्हतं. अहो काय होतं की आम्हाला काय टेन्शन घेऊ नका कराड साहेब, कारण ही जनतेचा आशीर्वाद आणि जनता ज्याच्या पाठीशी आहे त्याच्या पाठीशी ही सर्व काही प्रकृती. आणि एक सांगतो मित्रांनो, परिस्थिती, प्रकृती आणि परिस्थिती कधी बदलेल याचा नेम नाही सांगता येत. कारण प्रकृती कधी थंडी, वारा, ऊन, पाऊस आलं की आपल्या सर्दी काय होते, घटकेत आधार काय, ताप काय पडतो, ही प्रकृती झाली. आणि परिस्थिती, एक सामान्य माणूस कधी कोणत्या थरावर जाऊ शकतो पटकन. मला सांगा 1985 साली ज्यावेळेस विलासरावांना निलंगेकरांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं नाही, मला तो दिवस आठवला काल की ज्यावेळेस अशोक निलंगेकरांचं तिकीट कट झालं. म्हणलं बघा कसा नियतीचा खेळ असतो. कारण अशोक निलंगेकरांचं तिकीट अमित देशमुखांच्या होकाऱ्यावर होतं. अमित देशमुखांनी बरोबर निलंगेकर परिवाराला साफ केलं. अशोक निलंगेकर आता पुन्हा बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. अशोक निलंगेकर पुन्हा मेळावा भर बसवलेला आहे आणि कदाचित अशोक निलंगेकर आता संभाजी पाटीलकरांना साथ देऊ शकतात. शेवटी मी सातत्यानं सांगतो की घी कहा गया खिचडी में. निलंगेकर परिवार हा एक आहे. हे सगळं इतक्या दिवस हे सगळं नाटक आहे. पण आता काँग्रेस सुद्धा लढण्याच्या मूडमध्ये आहे. मनसेच्या उमेदवार तिथं आलेला अभय साळुंखे याला तिकीट दिलं आणि अशोक निलंगेकरांचा पत्ता कट केला, त्यांना राजकारणातून बाजूला केलं. आणि हे सुद्धा काम कुणाचं आहे? देशमुख परिवाराचं आहे. मित्रांनो, एवढं काही बोलण्यासारखं आहे. आता मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एवढा मसाला आहे. आता तुमच्या अहमदपूरमधून बाबासाहेब पाटलांची
ना टक्कर देण्यासाठी आमचे बबुराव खंदारे आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. गणेश हाके काय करतायत प्रवक्ता, त्यांनी सुद्धा त्यांचं मी काल परवा कुठंतरी वाचले फेसबुक यूट्यूबवर की गणेश हाके सुद्धा बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. म्हणजे हे सगळं जे काही वातावरण जिल्ह्यातलं बदलायला लागले हे कुठंतरी हे परिवर्तनाच्या दिशेनं चाललेलं आहे. कदाचित अहमदपूरमधून बाबासाहेबाची सदी संपू शकते. मी काही एकटा महायुतीचा प्रचार करायचा काही गुत्त घेतलं नाही, मला काही कोणी प्रवक्ता नाही आणि मला कोणी विकत घेतलेलं नाही. मी जे मला सत्य दिसतंय ते मी बोलतो. औशामधून दिनकर माने 100% अभिमन्यू पवाराला टक्कर देऊ शकतात. आता अभिमन्यू पवारांच्या पैशापुढे, अभिमन्यू पवारांच्या नोटांपुढे आणि अभिमन्यू पवारांच्या राजकारणामुळे पण आता काय झाले, अभिमन्यू पवाराची गोची झाली. गेल्या वेळेस बसवराज पाटलांना पाडण्यासाठी देशमुख परिवारांनी अभिमन्यू पवारला रसद पुरवली होती. बरोबर आहे का? कारण अभिमन्यू पवार ज्यावेळेस देवेंद्रजींचे स्वीय सहाय्यक होते त्यावेळेस त्यांनी देशमुख परिवाराला जेवढी मदत करते तेवढी केलेली आहे. मग त्याचा उत्तर आहे म्हणून अभिमन्यू पवारला आमदारकी बहाल करण्यामध्ये देशमुख म्हणजे दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुखांचं फार मोठं सहकार्य होतं. आता नाही, अभिमन्यू पवार अब कुछ भी इच्छा नाही. आता तुमच्या मागे शक्ती ही तुमच्या स्वकर्तृत्वावरच तुम्हाला लढावं लागणार आहे. कारण आता तुमच्या मागे हे देशमुख परिवार राहतील, कसं काय राहतील, आघाडीत ना. आता दिनकर मानेचा प्रचार करायला दिलीपराव देशमुख तिथं सभा घेतील, अमित देशमुख सभा घेतील. आणि खरं मी तर म्हणतो ह्या सगळ्यांनी बाहेर जावं प्रचार करा. तुमचं हे लातूर रिकामं करा आता. कारण काय व्हायलंय आता ह्या लातूरमध्ये पुन्हा आता शहरात सुद्धा काय होणार ही चर्चा लोक करतायत. आज शहरातला बहुतेक उमेदवार जाहीर होईल. आम्हाला जे मिळाले आमचे मुंबईचे स्रोत आहेत त्यांनी सांगितले की एक तर बसवराज पाटील मुरुमकर किंवा अर्चनाताई पाटील चाकूरकर या दोघांपैकी कोणाला तर एकाला उमेदवारी अमित देशमुखांच्या विरोधात मिळू शकते. कारण त्यांना लिंगायत बेस पकडायचा आहे. कारण या लिंगायत समाजाचं मतदान खेचण्याचं महायुतीचं काम आहे. भारतीय जनता पार्टीला लिंगायत मतदान पाहिजे. लिंगायत मतदान पाहिजे तर नांदेडपासून सोलापूर अशी बाँड्रीपर्यंत जेवढा काही कर्नाटक भाग ज्यामध्ये औसा आलं, ज्यामध्ये निलंगा आलं, हे सगळी पूर्ण भाजपला जर महायुतीला आपल्याकडे पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणं लिंगायतच आणि मजबूत ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल. तसे आमचे बसवराज पाटील साम दाम दंड भेद सगळ्याला मजबूत माणूस आहे आणि देऊ शकतो अमित देशमुखला टक्कर, 100% देऊ शकतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आमचा बसवराज पाटील मुरुमकर कुठला अहमपणा नाही, कोणातही मिसळणार, अगदी झोपडीतल्या ओसरीवर बसून त्याची भाकर खाणार एक जरी तो करोडपती मोठा माणूस असला, मंत्रीपद भोगलंय, पण ते शिवराज पाटलांचे मानसपुत्र आहेत, लक्षात ठेवा. आणि आता ह्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे शिवराज पाटील चाकूरकर. शिवराज पाटील साहेब बोलणार नाहीत, पण आता केल्याशिवाय आणि पराभवाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, लक्षात ठेवा. कारण शिवराज पाटलांचा पराभव कुणी केला हा प्रश्न अजूनही लातूरकरांच्या मनामध्ये, की एक देशाचा गृहमंत्री, देशाच्या लोकसभेचा सभापती राहिलेला, आयुष्यभर कधी पराभवाचं तोंड न बघितलेलं शिवराज पाटील अवघ्या काही मतानं पराभूत होतात. त्यावेळेस त्यांच्या विरोधात कोण कोण षडयंत्र केलं याची यादी शिवराज पाटलाजवळ आहे. शिवराज पाटलांनी एके दिवशी मला खाजगीत बोलताना सांगून टाकलं की म्हणले, रत्नाकर आवसेकर, अरे हे विलासरावजीला मोठं कोणी केलं? मी केलं. मी म्हणजे शिवराज पाटील. हे माझ्यावर बॉम्ब उडवताल तुम्ही. एक लक्षात ठेवा. ते काय म्हणाले, शिवराज पाटील साहेब बोलत नाहीत पण केल्याशिवाय चुकत, ते लक्षात ठेवा. आणि खरं म्हणजे आता ह्यांनी किती जरी फोटो लावले मोठे मोठे, आणि जर अर्चनाताई पाटील किंवा बसवराज पाटलाची उमेदवारी इथं आली, या फोटो लावण्याला काही अर्थ उरणार नाही. तुम्ही किती जरी फोटो लावले त्याच्या खाली हातात चिन्ह टाकलं, जनतेला माहिती शिवराज पाटील कुणाच्या हृदयात आहेत. सत्य बोलतोय मी, तुम्हाला सत्य सांगतो. अर्चनाताई पाटलांच्या उमेदवाराला अमित देशमुखांना एवढी घाबरण्याची गरज काय? काय गरज? एक महिला आहे, बरोबर आहे. तिला अहो काय सांगायचं, म्हणजे ते उदगीरचं काय प्रकरण, अहो कुठं तुमचे हे शोरूम्स, कुठं तुमचे हे करोडोच्या संपत्त्या, कुठं तुमचं करोडोच्या घरातलं खेळणं, आणि कुठं ते एक त्यांच्या मागं एक भुंगा लावण्याचं काम केलं, म्हणजे तो त्यांचं हॉस्पिटलचं. लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.
ते म्हणले हे काय शानपण शिकवतो गावाला आणि शिंबुड्याच्या नाकाला. होय, सत्य परिस्थिती अशी आहे की मित्रांनो, आज लातूरमध्ये ही चर्चा आज उलट ही जी बुमरँग अर्चना पाटलावर करण्याचं काम या काँग्रेसनं भाजपच्याच काही तथाकथित स्वतःला ज्येष्ठ मंडळी म्हणून घेणाऱ्या माणसाला हाताशी धरून हे कुभांड रचून त्याची पेपरबाजी केली की अर्चना ते पाटलावर गुन्हा दाखल, ताबडतोब त्याच्यावर स्टे आला. कारण ते प्रकरण काय हे सर्वच जगाला माहिती आहे. त्यामुळे अर्चना ते पाटलांची उमेदवारी जर कट झाली तर कदाचित त्याचा फटका बसला असं समजावं लागेल. आणि जर या ठिकाणी अर्चना ते पाटील आल्या तर मग काय चमत्कारच आहे. मग शहरही गेलं आणि ग्रामीणही गेलं. बसवराज पाटील मुरुमकडे आले, टोकाची टक्कर. कारण तिथं सुद्धा सगळंच आहे, साम दाम दंड भेद आहे. माणूस मजबूत आहे. पण आमचे जे स्रोत आहेत, माझी जी बुद्धी आहे, माझं तिसरं नेत्र आहे, ते सांगतं की कदाचित जर काही अर्चना पाटलाच्या उमेदवारीला अडचण आली तर बसवराज पाटील मुरुमकर या ठिकाणाहून येऊ शकतात आणि त्यांचा प्रचार शिवराज पाटील करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि त्या बसवराज पाटलाला अर्चनाताई पाटील साथ देऊ शकतात. कदाचित देवेंद्रजी फडणवीस अर्चनाताईंची समजूत घालतील, अर्चनाताई तुम्हाला मी विधान परिषदेवर पाठवतो, अर्चनाताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त बसवराजजी निवडून आला. किंवा बसवराजजी जर म्हणाले की मला माझ्या गुरुघरीची उमेदवारी नाही ओढायची, कारण ते मला मानसपुत्र मानतात शिवराज पाटील, त्यांची उमेदवारी घरातली मी कशी घेऊ, कारण त्यांचे आज प्रचंड उपकार माझ्यावर, असं बसवराजजी नेहमीच सांगतात की ते माझं गुरुघर आहे, ते माझे पिता समान आहेत, त्यांनी मला पुत्र मानलेले आहे. की शिवराज पाटलांना 2 पुत्र, एक शैलेश पाटील चाकूरकर आणि बसवराज पाटील मुरुमकर. असा हा मानसपुत्र असलेला माणूस ज्यावेळेस स्थायी निवडणुकीला भर त्यावेळेस आपला साम दाम दंड भेद आपली पूर्ण उमरग्याची टीम घेऊन या लातूर शहर ठाण मांडेल आणि अर्चनाताई पाटलांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालेल असं वाटतंय. आता शेवटी टक्कर डोंगराशी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि आता माझं एक असं मत आहे की अर्चनाताईंना उमेदवारी दिली तर जनता निवडणूक हातामध्ये घेणार आहे. म्हणून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं ग्रामीणमध्ये मॅनेज न होता उमेदवार दिला, तसंच शहरामध्ये सुद्धा मॅनेज न होता एक मातब्बर तगडा उमेदवार तुम्हाला द्यावा लागेल. तर देवेंद्र भाऊ तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण एक सीटसाठी विधानसभेत झगडावं लागतं, एक मतदानासाठी काय तुम्हाला त्याची विनवणी करावी लागते, अपक्षांच्या पाया पडावं लागतं. ती पाळी न येण्यासाठी जर बहुमतानं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर मॅनेज हे मी वारंवार का बोलतो की जे घडले म्हणून बोलतो. लोकसभेत श्रंगारेचा पराभव का झाला याची खंत ह्या दलित समाजाच्या मनामध्ये रुजती आहे. त्यांनी विचार करतात की अरे का पडला आमच्या श्रंगारीला, तो भोळा माणूस, साधा माणूस, करोडो रुपये त्याचे पाण्यामध्ये गेले, तो मोठा, त्याच्यावर काही फरक पडत नाही हो काय. पण इथं जे काही प्रकार झाला याच्याहून भाजपनं धडा घेतला. आणि आता मित्रांनो, पुन्हा तुम्ही म्हणता लावसेकर जे आज बोलतो, आपल्या भोंग्याला भरभरून आशीर्वाद देत आहात आपण, खूप काही आहे, उद्यासाठी काहीतरी ठेवूया ना मित्रांनो. अरे बहुत कुछ मसाला है अपने पास, हाँ, जैसा जैसा आएगा वैसा वैसा एक एक पुडी खोली जाएगी. फक्त विसरू नका, मला काल भेटला माझा मित्र मामुली, दुसरा एक मित्र माधव आणि तिसरा एक मित्र दबारे, मामुली माधव दबारे. हे मामुली दबारे कोण आहे याचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. त्याला भेटलं तर त्याला माझा नमस्कार सांगा, मामुली माधव दबारे. धन्यवाद. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सबस्क्राईब करा, आपल्या स्टेटस ठेवा आपल्या ग्रुपला, आणि होईल तेवढं हे आमचं व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो. कारण कसं आहे, आम्हाला परिवर्तन करायचं, आम्ही परिवर्तनवादी विचाराचे माणसं आहेत. आता आम्हाला पुढची निवडणूक, आता ती पार पुढची 5 वर्षांचा काळ आहे, पुढे जे काय होईल बघूत. आता पुढे तोंडात दातं राहिली ताकद राहते, आम्ही नक्कीच तुमच्याशी बोलू. पण आमचं असं मत आहे, तो अभी नाही तो कभी नाही. त्यामुळे रमेश कराड तुम्हाला आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तुम्ही निवडूनच येणार हो, 100% निवडून येणार, आणि तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदावर विराजमान होणारा दावेदार, त्याचं नाव आहे रमेश कराड. कारण ज्या परिवाराला संपत्ती नाही कमाय, रमेश कराड डांबरच सडकत खात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. रमेश कराडाच्या पाठीशी ज्ञानेश्वर माऊलींचा विश्वशांती प्रचंड आशीर्वाद विठ्ठल माऊलीचा आहे.
आणि 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा आहे. त्यामुळं असा हा रमेश कराड जर या ठिकाणी मंत्री झाला तर ह्या काही विशेष होणारी गोष्ट नाही का. ते होणारेच आहे असं एक माझं अंतर्मन मला सांगतं आहे. फक्त आता विचार जनतेला करायचा आहे. हे पहा तुम्हाला अनेक आता प्रेशर येईल, तुमचा ऊस बघा, विचार काय काळजी करू नका. रमेश कराडाचा साखर कारखाना व्हायला लागला, एक नाही अजून 2 काढतील हो मित्रांनो. लक्षात ठेवा. आता दबावात दहशतीतून मुक्त व्हा आणि लोकशाही पद्धतीनं या लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तनाला सज्ज व्हा लातूरकरांनो. बघा देवेंद्रजी पुन्हा सांगतोय, जसं कराडानं तुम्ही न्याय दिला तसा तुम्ही लातूरच्या जनतेला न्याय द्या. आणि जर लातूर मॅनेज झालात तर लातूरचे सगळे कार्यकर्ते कराडाच्या प्रचारामध्ये तिकडे जातील. तुम्हाला लातूरमध्ये काय गोंधळ घालायचे घाला. कारण आम्हाला मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तुम्हाला नक्कीच भाजपला आणि देवेंद्र फडणवीसची पाठ थोपटू, त्यांना आशीर्वाद देऊ, त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही फार चांगला निर्णय भाजपनं घेतलेला आहे. आणि हाच चांगला निर्णय आता शहरात घ्या. शहरातल्या व्यापाऱ्यांना अशा आता खरं सांगतो, लातूरच कधी मी नेहमी म्हणतो, सकाळी लातूर, दुपारी फितूर, संध्याकाळी मोतूर. हां, हे लातूर आहे भैया. इथल्यासारखं राजकारण तर मी कुठंच बघत नाही. मी अख्ख्या देशात फिरतो, कुठं नाही सांगत तुम्हाला. बेळगावपासून जळगावपर्यंत आणि भोकरपासून पालघरपर्यंत काय म्हणजे जिकडं बघावं तिकडं लातूरचा डंका असतो. मी कुठे गेलो ना प्रचाराला, लोक मला विचारतात तुम्ही लातूरचे विलासरावजींच्या गावाचे गाव, म्हणजे एवढं प्रेम, एवढं कुतूहल या लातूरबद्दल. कारण या विलासरावजींनी नाव फार मोठं केलं या लातूरचं. आज तो जर हयात असले असते तर आज चित्र वेगळं राहिलं असतं माझं. लातूर आज कितीतरी इंडस्ट्रीज इथं आल्या असत्या, कितीतरी तरुणांना रोजगार मिळाला असता, कितीतरी व्यापारांची भरभराट झाली असती काय. तर त्यामुळं काय आता खरं तर लातूरचं राजकारण हा लातूरचा व्यापारी ठरवतो, हे लक्षात ठेवा. कारण एक व्यापारी किमान दररोज 100 मताला महाग नाही. तो सामान देताना, तो व्यापार करताना, तो बिल फाडताना, तो कस्टमरला बोलत असतो मग काय हवा आहे गावात, मग काय होणार शहरात, कोणत्या वार्डातले तुम्ही. असा हा व्यापारी फार चमत्कारिक आहे. फक्त एक आहे मित्रांनो, रत्नाकर आवसेकट बडबड करतो, व्यापारी बडबड नाही करत, बोलणार नाही, पण व्यापारी केल्याशिवाय चुकणार नाही. आणि लातूरमध्ये परिवर्तनाची लाट सगळी आलेली आहे. परिवर्तन होणार 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 म्हणजे होणार. सकाळचा भोंगा कसा वाटला मी कॉमेंट्स बॉक्स ऑफ करतो, कारण तुमच्या कॉमेंट्स वाचायला मित्रांनो मला वेळ नाही. फक्त तुम्हाला जर माझ्यावर प्रेम असेल, मी एकच अपेक्षा करतो, मी तुमच्यासाठी 2 तास देतो, तुम्ही माझ्यासाठी एक सेकंदातला एका भाग द्या. फक्त लाईक करायचं, बस लाईक करायचं, नसतं केलं सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून सर्व तुमच्या लोकांना शेअर करायचं. एवढंच करा. रत्नाकर आवसेकर आशीर्वाद. मी तुम्हाला पाहत नाही, तुम्ही मला पाहत नाही, पण तुम्ही माझं ऐकता. हेच रत्नाकर आवसेकरचं सगळ्यात मोठे यश आहे. आशीर्वाद राहू द्या. दिला आशीर्वाद तर पुढे चलू. तो अपना क्या है, गाजर की पुंगी बजी तो बजी. नमस्कार, धन्यवाद, शुभेच्छा आणि दिवाळीच्या पुन्हा शुभेच्छा. बघूया आता काय काय होतंय. लातूरचा उमेदवार कोण येतंय त्यावर आपण उद्याच्या सकाळच्या भोंग्यामध्ये नक्कीच भेटू. धन्यवाद.
आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.